नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत अशी दोडक्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। दोडका साधारण बऱ्याच जणांना आवडत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता ही भाजी बनवायला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात। इथे मी 6 दोडकी वापरलेली आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत। त्या सालांची पण सुंदर चटणी होते आणि याच्या मी मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची, 1 पेर आलं आणि 4 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तसंच आपल्याला अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपल्याला इथे जिरं लागणार आहे आणि 1 चमचा गरम मसाला आणि इथे मी 1 वाटी टोमॅटो प्युरी घेतलेली आहे। आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात। कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही दोडकी 3 ते 4 मिनिटं आपण छान परतून घेऊयात। तर ते थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतून घेऊया आणि मग काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यातच पुढे भाजी बनवायला सुरुवात करायची आहे। 2 ते 3 मिनिटं दोडकी आपण परतून घेतली, ती थोडीशी सॉफ्ट झालेली आहे, ती आता काढून घेतलेली आहेत आणि त्याच तेलामध्ये आता आपण जिरं घालणार आहोत, हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि कांदा, आलं, लसूण आणि मिरची हे आपण त्याच्यात घालायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण हे परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात, 1 चमचा गरम मसाला घालूया, लाल तिखट घालूयात, सर्व छान मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि टोमॅटो प्युरीला तेल सुटेपर्यंत आपण ती छान परतून घ्यायची आहे। मस्त छान चमचमीत अशी ही भाजी होते। गॅस बारीक ठेवून आपण याला आता टोमॅटो प्युरीला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊयात। टोमॅटो प्युरीला पण छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालते, याची आंबट गोड अशी ही भाजी होणार आहे, तर मी साधारण 1 चमचा साखर घातलेली आहे। आता थोडंसं याच्यात पाणी घालूया आणि जी आपण मगाशी दोडकी थोडीशी परतून घेतली ना, ती आता दोडकी घालायची आहे। मिक्स करून घेऊया। अजून थोडंसं पाणी घालूयात, थोडीशी घट्ट वाटते आणि याला एक छान वाफ आणून देऊया। भाजीला एक उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आता मी 4 ते 5 चमचे हे फ्रेश क्रीम घालत आहे आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया। क्रीम घातल्यामुळे या भाजीला छान असं क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि चव पण छान लागणार आहे। भाजीला एक छान उकळी आलेली आहे,
मस्त जरा वेगळ्या प्रकारचं चमचमीत असा आपला दोडक्याचा रस्सा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून भाजी सर्व करूयात। मस्त चमचमीत आणि क्रीमी टेक्स्चरवाली आणि वेगळ्या पद्धतीची अशी ही दोडक्याची भाजी आज मी तुम्हाला दाखवली आहे। ज्यांना दोडका आवडत नाही त्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल, तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा। धन्यवाद।